नमस्कार. मुंबईच्या दादर चैत्यभूमी या ठिकाणी संविधान जागर यात्रा 2024 सत्याग्रहभूमी महाड ते चैत्यभूमी या ठिकाणी शेवट करण्यात आला. संविधान जागर यात्रा 2024 संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नमस्कार. आज आपण आहोत दादरच्या चैत्यभूमीवरती. आज आपल्यासोबत माजी नगरसेवक शरद कांबळे आहेत. कांबळेजी, काय सांगाल, आज शेवटचं आज या ठिकाणी संविधान यात्रा या ठिकाणी शेवट या ठिकाणी संपवली जाते, आपण काय शुभेच्छा द्याल नागरिकांना? आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारतीय संविधानाचा गौरव व्हावा अशा पद्धतीनं विचार करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 6000 किलोमीटरची प्रचार यात्रा, संविधान गौरव यात्रा, की ज्याला आपण संविधान जागरण यात्रा म्हणू, अशा पद्धतीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी या प्रवासामध्ये होते. भारतीय संविधानाबद्दल विरोधकांनी जो अपप्रचार चालवला त्या अपप्रचाराला उत्तर म्हणून या निमित्ताने भारतीय संविधानाच्या बद्दल अनेक ठिकाणी सभा, संमेलनं, प्रत्यक्ष लोकांबरोबर चर्चा, अशा प्रकारचे कार्यक्रम केले गेले. या कार्यक्रमामध्ये अनेक साहित्यिक, बुद्धिजीवी अशा प्रकारच्या वर्गाच्या लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारे संसदेच्या सभागृहामध्ये जरी 543 संसद सदस्य निवडून आले तरी हे कोणीही संविधान बदलू शकणार नाही अशा प्रकारचा विश्वास सामान्य जनतेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये देण्यासाठी आम्ही सफल निश्चितपणे झालो, याचा आम्हाला आनंद होतो. या संविधानाचा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी या चैत्यभूमीवर, ज्या ठिकाणी बाबासाहेबांना 6 डिसेंबर रोजी लाखो देशातून परदेशातून या ठिकाणी अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात, त्या ठिकाणी या संविधान जागरण यात्रेचा समारोप करण्यासाठी आला आणि आनंदाची गोष्ट, या ठिकाणी समारोपाला ज्यावेळी आले त्यावेळी या ठिकाणी बुद्धिस्ट महासभेचे कार्याध्यक्ष माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांनी या ठिकाणी या संविधान गौरव, या संविधान जागरण यात्रेचा समारोपाप्रसंगी त्यांनी स्वागत केलं. मी त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्वसामान्य माणसाला न्याय, समता आणि बंधुता यावर आधारित जे संविधान दिलं ते कोणीही बदलू शकणार नाही. फक्त राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणी संविधानाचा वापर करून जे काही राजकारण करू इच्छितात ते या निमित्ताने आम्ही चालू देणार नाही, अशा प्रकारचा या निमित्ताने मी इशारा देतो. या कार्यक्रमाला संविधान जागर समिती महाराष्ट्र तसेच माजी आमदार भाई गिरकर व डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या ठिकाणी उपस्थित होते. संविधान जागर यात्रा 2024 शिवाजी नाट्यगृहामध्ये या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून अल्पसंख्याक मंत्री संसदीय किरण रिजिजू या ठिकाणी उपस्थित होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत
आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. जय भीम.